आमच्या पक्षात नाही, शिवसेनेचे होते, शिवसेनेत आलेले आहे. म्हणून याला राजकीय मान्यता देताना लोकसभा अध्यक्षाला एवढा काही त्रास होण्याचं काही कारणच नव्हतं. त्यांनी पक्ष बदललेला नाही, पक्षाचं चिन्ह तेच आहे, पक्षाचं धोरण तेच आहे आणि म्हणून त्या शिवसेनेतून शिवसेनेत आहे. म्हणून पक्ष बदलाची त्यांच्यावर कारवाई होणार नव्हती हा मला ठाम विश्वास होता आणि त्याच पद्धतीने त्यांनी आज निर्णय दिला. कालच्या जे ते रामरक्षा आंदोलनावरून एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केला उद्धव ठाकरे, त्यासमोर की आम्ही स्वतःच्या पक्षाची रक्षा करा, शिंदेंचा ठाकरेवर निशाणा, जो रामाचा नाही तो कामाचा नाही, आज सुद्धा शिंदे म्हणाले. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी काल केल्यात उद्धव साहेबांनी तिथं जाऊन, मला वाटतं लोकांनी सुद्धा तुम्ही पाहत असाल की एवढं काही लोकांनी प्रतिसाद दिला नाही. जेव्हा सर्व पाणी वाहून गेल्यानंतर धोपटणं ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने तिथं जाऊन त्यानं कार्यक्रम घेतला. खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांनी जे सांगितलं, पक्षाची रक्षा पहिले करा, पक्षाच्या कार्यकर्त्याला जपा, आणि मला वाटतं हे त्यांच्याकडून होणं शक्य नाही. म्हणून त्यांच्या पक्षाची ही हालत आहे. जंतर मंतरवर जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ आज उद्धव ठाकरे मुंबईमध्ये समर्थनार्थ आंदोलन करणार आहेत. मुंबई सोडूच नका, दिल्लीला जाऊच नका, इथलच्या इथेच आंदोलन करा, या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत. असं नाही आहे की आंदोलन जर करायचं असेल तर त्याला स्वतःला झोकून द्यावं लागतं, आणि म्हणून आज ते आंदोलन करणार, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. साहेब, सोनम वांगचुक यांना ज्यावेळी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय. आता तिथे काय नेमकी परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये मला डिटेल माहिती नाही, परंतु त्यांनी उपचार घ्यायला नकार दिला, त्यामुळे त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा, दोन्ही राष्ट्रवादी आज जवळपास निर्णय होईल. आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. एकत्र येण्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्या दोघांनाही मान्य नाहीत, असं एकंदर चित्र आहे. म्हणून ते वेगवेगळे जर विलीन झाले तर होऊ शकतात, परंतु एकत्रितपणे विलीन होणार नाही. एकत्र नाही आले तर मग सत्तेत शरद पवार येणार नाही असं चित्र. मग आता ते चित्र आता काय होईल ते आज दुपारवर आपल्याला कळेल. तर साहेब, गुलाबराव असं की राष्ट्रवादीने एकत्र यावं, तसं दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं. आता ते गुलाबरावांनी म्हटलेलं आहे, त्याचा निश्चित दखल एकनाथ शिंदे साहेब घेतील.